पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे गुंड निलेश घायवळ याच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे पोलिसांकडून केले जाते। काल निलेश घायवळ याच्या कोथरूड येथील घर आणि कार्यालयाची झडती घेतल्यानंतर जिवंत काडतूस आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती। या प्रकरणात आता पोलिसांनी निलेश घायवळवर आणखीन एक गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत निलेश घायवळ याच्यावर 3 गुन्हे दाखल झालेत। सध्या निलेश घायवळ हा फरार असून परदेशात तो असल्याची माहिती समोर आली असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत। तसेच निलेश घायवळ याचे जे काही अनधिकृत बांधकाम असेल त्याच्यावरही पोलीस आणि महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते। गुंड निलेश घायवळ याच्या मुसक्या आवळण्याचं काम आता पोलिसांकडून केलं जाते। याविषयी बोलूयात आपल्या सोबत या विभागाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। कारण आजही म्हणजे काल ज्यावेळेस सर्च ऑपरेशन निलेश घायवळ याच्या घरी करण्यात आलेलं होतं त्यावेळेस काही आक्षेपार्ह वस्तू या आढळून आलेल्या आहेत। याविषयी सविस्तर माहिती घेऊयात। स्वतः डीसीपी आपल्या सोबत आहेत। काय काल तुम्ही रेड त्याच्या घरी टाकलेली होती, काय काय आढळून आलेलं आहे? कोथरूडला जो निलेश घायवळ आणि त्याच्या गँग विरोधात जो गुन्हा मोकाचा दाखल आहे फायरिंगच्या संदर्भामध्ये, त्या गुन्हे संदर्भामध्ये आपण मुका कोर्टाकडून सर्च वॉरंट घेतलं होतं। त्या सर्च वॉरंटमध्ये त्याचं हाऊस आणि त्याचं जे ऑफिस आहे दोन्हीचं ई साक्ष मध्ये पंचासमक्ष सर्च आपण पूर्ण घेतलेल्या 2 दिवस। त्या सर्च मध्ये त्याच्या झडतीमध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स मिळाले, काही आधार कार्ड मिळाले, काही पासबुक्स मिळाले, काही एंट्रीज मिळाल्या, काही डेबिट कार्ड मिळाले आणि महत्वाचे म्हणजे काही आक्षेपार्ह याच्यामध्ये सांगायचं म्हणजे जे अम्युनिशन आहे, कार्ट्रिजेस आणि लाईव्ह राऊंड जे आहेत वेपनचे ते इलिगली पोझिशन केल्याबद्दल ते सुद्धा आपल्याकडे मिळाले आणि त्या संदर्भामध्ये एक वेगळा गुन्हा कोथरूड पोलीस स्टेशन आम्ही काल दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास पुढचे कोथरूड पोलीस स्टेशन करत आहेत। घर हाऊस सर्च मध्ये काही सोन्याचे दागिने आहेत, काही कॅश आहे, काही चांदीचे पण दागिने आहेत, डेबिट्स कार्ड आहेत, काही फर्मच्या नावाने त्याचे काही पृथ्वीराज एंटरप्राइजेस आणि त्याच्या आकाश एंटरप्राइजेस या नावाने सुद्धा काही त्याच्या पासबुक मध्ये एंट्रीज या ठिकाणी सापडलेल्या आहेत। त्याचबरोबर जे तुम्हाला मी सांगितलं की अम्युनिशन सुद्धा मिळाले, तो वेगळा गुन्हा दाखल केलाय आणि काही बाकीचे कॅश, काही सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स आपल्याला हाऊस सर्च मध्ये पंचनाम्यामध्ये आपण सर्व सीज केलेले आहेत। त्या सर्व डॉक्युमेंटची सध्या स्क्रुटिनी सुरू आहे। ते इलिगल अम्युनिशन जे आहे किंवा प्रोहिबिट केलेलं, बॅन केलेलं, ती त्या घरामध्ये त्याला मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये ते इलिगल अम्युनिशन पजेस करणं, वापरणं किंवा दुसऱ्याला देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे। याच्यामध्ये जरी तो परदेशात असला तरी सुद्धा आपल्याकडे ज्या लिगल प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये आपण लुकआउट नोटीस इश्यू केलेली आहे। काही नोटीस आपण अजून रेड कॉर्नर, ब्ल्यू कॉर्नर अशा नोटीस सुद्धा आपल्याकडे त्याचा पर्याय आहे, त्या सुद्धा आपण एक्सप्लोर करू शकतो। त्याचबरोबर आपल्याकडे बाकी जे त्याचे साथीदार असतील त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या टीम्स तयार केलेल्या आहेत। त्याचे जे बाकीचे इतर सह आरोपी आहेत किंवा वॉन्टेड आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी आणि याला सुद्धा पकडण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा जे कायदेशीर आहेत त्या बाबीचा आपण अवलंब करत आहोत आणि लवकरच सर्व आरोपी आपल्याकडे येतील। त्या सर्व व्यक्तींना बोलून त्यांची सर्वांची चौकशी केली जाईल। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।